धुळेतून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झालाय। उपचारादरम्यान आरोपी फरार झाला असून आता मोहाडी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2020 मध्ये राहुल मिंट यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या यांच्यावर सध्या न्यायालयीन खटला सुरू आहे। दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने कारागृहातून धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास आरोपी पोलिसांच्या बंदोबस्ताला चकवा देत रुग्णालयातून पळ काढला। ही घटना लक्षात येताच पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून परिसरात नाकाबंदीही करण्यात आली आहे। तसेच संभाव्य ठिकाणी तपास सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। दरम्यान काही दिवसांपूर्वी धुळे कारागृहातूनही खुनाच्या गुन्ह्यातील एक कैदी फरार झाल्याची घटना घडली होती। त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे पोलीस आणि कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू असून संबंधित पोलिसांवर जबाबदारी निश्चित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे।